रामनवमीला पंजिरीचा प्रसाद देतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर का देतात तुम्हाला माहिती आहे का? तर पंजिरी म्हणजे पहिली गोष्ट काय हे बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल तर सांगते. पंजिरी म्हणजे ज्याच्यामध्ये सुंठ, धने आणि साखर हे दोन्ही मिक्स केलेलं आहे. असा जो प्रसाद आहे तो म्हणजे पंजिरी आणि ही रामनवमीला विशेषतः करायची असते अशी आपली परंपरा आहे. का करायची असते? तर रामनवमी ज्यावेळेस येते त्यावेळेस असतो तो म्हणजे की वसंत ऋतू तो संपत आलेला असतो. नंतर थोड्या दिवसांनी ग्रीष्म ऋतू सुरू होणार असतो, म्हणजे उन्हाळा सुरू होणार असतो आणि वसंत ऋतूमध्ये कफ हा शरीरामध्ये साठतो आणि वेगवेगळे पचनाच्या संबंधित अपचनाचे आजार हा निर्माण करतो आणि त्याचं व्यवस्थित पचन व्हावं म्हणून ही पंजिरी खायची असते. म्हणजे बघा आपल्या परंपरा किंवा आपले सण आहेत त्यांना सुद्धा किती छान प्रकारे शास्त्र आहे त्याच्यामागे सुद्धा आणि त्या किती सुंदर प्रकारे आपल्याला लावून दिलेल्या आहेत. तर आरोग्याचा दृष्टिकोन आहे पंजिरी चा प्रसाद बनवण्यामागे. आता त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ड्राय फ्रुट्स पण मिक्स केलं जातं किंवा खसखस टाकली जाते. खोबरं टाकलं जातं, कोरडं खोबरं. तर अशा प्रकारची जी पंजिरी असते ती अर्थातच तुम्हाला जर शक्ती किंवा ऊर्जा पाहिजे असेल तर ती उपयोगी पडेल. पण जर तुम्हाला पचन व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल, तर पंजिरी कशी तयार करायची ते मी सांगते. पंजिरी तयार करताना त्याच्यामध्ये धने, नंतर सुंठ आणि खडीसाखर ह्या 3 गोष्टी समप्रमाणामध्ये घालायच्या. म्हणजे काय, की पहिले धने भाजून घ्यायचे, सुंठ पावडर सुद्धा थोडीशी भाजून घ्यायची आणि त्यामध्ये खडीसाखर घालायची आणि हे मिक्सरवर किंवा वाटून तुम्ही जसं असेल, तर हे चूर्ण त्याचं तयार करायचं किंवा मिक्सचर तयार करायचं आणि हे अर्धा-अर्धा चमचा तुम्ही जेवणानंतर घेतलं, तर ह्या दिवसांमध्ये विशेषतः जो उन्हाळा सुरू होण्याचा जो आधीचा काळ असतो, त्याच्यामध्ये हे खूप छान काम करतं. तर अशी पंजेरी तुम्ही रोजसुद्धा खाऊ शकता, ज्यांना अजीर्णाचा किंवा अपचनाचा त्रास आहे. तर समप्रमाणात घ्यायचं म्हणजे काय, की जितके ग्रॅम धने घ्याल, तितकेच ग्रॅम सुंठ घ्या आणि तितकेच ग्रॅम खडीसाखर घ्या. खडीसाखर याच्यासाठी की ती औषधी असते म्हणून. रेग्युलर साखर घेतली तर चालेल का? चालेल. पण खडीसाखर घेतली तर जास्त परिणामकारक ठरेल. धने आणि जिरे ह्यांनी युक्त अशी आपली 2 औषधे आहेत, जी पित्ताचे आजार ज्यांना आहेत, ॲसिडिटी आहे किंवा अपचन, विशेषतः ज्यांना अपचन आहे, भूक नीट लागत नाही, अन्न नीट पचत नाही, पोट नीट साफ होत नाही, अशांसाठी ब्लेसिंग आहेत. माझी फेव्हरेट औषधं आहेत. माझी नाही तर माझ्या पेशंटची सुद्धा फेव्हरेट औषधं आहेत. त्यांना इतक्या छान त्याचे रिझल्ट्स मिळालेत. ते म्हणजे की डाळिंब केसर योग आणि पित्तसारक योग. तर ह्या दोन्ही औषधांचा खूप सुंदर उपयोग आपल्याला करता येतो. की डाळिंब केसर योग हा कधी घ्यायचा? जर जेवणानंतर पाव-पाव चमचा जर तुम्ही तुपातून घेतला, तर अजीर्ण, अपचन ह्या ज्यांना समस्या आहेत, की नीट पोट साफ होत नाही किंवा नीट पहिले तर पचत नाही, भूक नीट लागत नाही, अशांसाठी हे खूप सुंदर काम करतं. दुसरं पित्तसारक योग जो आहे, तो तुम्ही दोन्ही वेळेसही घेऊ शकता जेवणानंतर किंवा फक्त रात्रीच्या वेळेस सुद्धा अर्धा चमचा किंवा 1 चमचा जर तुमचा कोठा जड असेल तर 1 चमचा घ्या.